नमस्कार, मी युक्ता नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. तर आज फायनली मी परत घरी जाणार आहे. आज चौथा दिवस मी गुहागरमध्ये आहे. खूप छान गेले हे दिवस. ऍक्च्युली कसं होतं माहितीये, मुंबई साईडला ना सगळ्यांचं म्हणजे सगळे ना आपापलं बघतात, पण गावच्या ठिकाणी असं नसतं. गावच्या ठिकाणी सगळे मिळून मिसळून राहतात. तीच गोष्ट मला खूप आवडते. तर खूप म्हणजे आजपर्यंत म्हणजे मी कुठल्याही उत्सवाला कोकणात आलेली नव्हती. का तर शिमग्याला यायचं झालं तर मार्च मध्ये एक्झाम असते. गणपती घरी पण गणपती अनंत चतुर्थीपर्यंत म्हणून नाही. यावर्षी मुहूर्त निघाला का तो, कारण गणपती घरात दसऱ्यापर्यंत होता. तर आता मस्त आम्ही जेवण वगैरे झाले, मस्त चिकन आणि झणझणीत मटण, त्याच्यात ती सोलकढी. हेच हवं ना माणसाला, अजून काय हवं. आता 3 सव्वा 3 झालेत. आता आम्ही निघू आणि ह्याच्या पुढे कदाचित आम्ही इथून दाभोळच्या जेटी मधून जाऊ किंवा डायरेक्ट रोडवे मधून जाऊ, ते अजून काही शुअर नाहीये. पण तुम्हाला माझी जर्नी पुढे दिसेलच. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरं सांगायचं झालं ना, मुंबईत आपल्या गणपती मिरवणुकीला असतं डीजे, हे ते बँजो वगैरे, पण इथे तसं नाही. इथे पारंपरिक पद्धतीचं विसर्जन, मिरवणूक. आणि खरंच यावर्षी यंदा म्हणजे आपल्याही गणपतीला आपण असंच केलं होतं. लेझिम ठेवले होते. मी स्वतः गाणं गायली होती, म्हणजे ते भजन करत आपण मिरवणूक काढली होती. तर इथे पण अगदी सेम तसंच होतं. ते म्हणतात ना, स्वर्ग म्हणजेच कोकण, आणि तो अनुभव तुम्हाला कोकणात आल्यावरच भेटतो. चला तर मग सुरू करूया आपला परतीचा प्रवास. परतीचा प्रवास. तुम्ही या आधीचे 3 ब्लॉग्स बघितले नसतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडिओ एंड करण्यापूर्वी मला काही गोष्टी बोलायच्या होत्या. ती गोष्ट अशी होती की मुंबईत जो मला प्रतिसाद मिळत होता, तीच सेम एनर्जी, तेच सेम सपोर्ट मला कोकणात जाऊन सुद्धा भेटला. आणि त्यामुळे मी असं ठरवलंय की जर शक्य असलं तर
कन्फर्मेशन नाही देऊ शकत, पण जर शक्य असलं तर मी पुढच्या 2-3 महिन्यात एक ट्रिप प्लॅन करेल कोकणात जायची. कारण खूपसे असे स्पॉट होते जे मी कव्हर नाही करू शकली, बिकॉज आपल्याकडे टाइम कमी होता. लास्ट टाइम मी गावी गेली होती तेव्हा आपण अष्टावडेचं गणपती मंदिर कव्हर केलं होतं, नरवडला गेलो होतो आपण, पण यावेळी तसा टाइम नाही भेटला. हेदवीचं गणपती मंदिर पण कव्हर केलं होतं, चंडिका देवीचं मंदिर पण कव्हर केलं होतं. पण आता बघ, जर नशिबात लिहिलं असेल तर आपण या 2-3 महिन्यात नक्कीच परत कोकणाला व्हिजिट देऊ. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.